स्टेजच्या खाली आलेल्या बाबासाहेबांनी पाहिलं आणि बाबासाहेबांनी त्यांचं भाषण थांबवलं. बाबासाहेब म्हटले, बाबा तुम्ही खाली थांबू नका, वरती या. त्या खाली थांबलेल्या बाबाची कपडे मळकटलेली होती. अस्ताव्यस्त स्वरूपातला बाबा होता, पाहवत सुद्धा नव्हतं. त्याच्या हातामध्ये एक साधा फुलाचा हार होता. तो बाबासाहेब आंबेडकरांच्या गळ्यामध्ये हार घालायला आलेला होता. बाबासाहेबांनी ते पाहिलं आणि बाबासाहेब म्हटले, बाबा तुम्ही खाली थांबू नका, थेट स्टेजवरती या. त्यावेळी तो बाबा म्हटला, बाबासाहेब तुम्ही खाली या, मी तुमच्या गळ्यामध्ये हार घालणार आहे. खालचा बाबा म्हटला, बाबासाहेब अजून तुम्हाला सांगतोय खाली या. बाबासाहेब म्हटले, हे बघा माझ्या भाषणाची तार तुटते, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळतंय का? तुम्ही स्टेजवरती या आणि माझ्या गळ्यामध्ये हार घाला, तुमचा सत्कार स्वीकारायला मी तयार आहे. खालचा बाबा म्हटला, बाबासाहेब तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहात त्या स्टेजला पाय लावायची सुद्धा माझी लायकी नाही, तुम्ही खाली या. त्यावेळी बाबासाहेबांना कळलं की हा काही साधा बाबा नाही, ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. बाबासाहेब स्वतः स्टेज उतरून खाली आले. त्या बाबानं बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये हार घातला. दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. तो खालचा बाबा गर्दीतनं नाहीसा झाला. बाबासाहेब स्टेजवर आले आणि पाहतात तर आश्चर्य काय, स्टेजवरच्या सगळ्या खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या. कारण स्टेजवरच्या नेते मंडळींना सुद्धा त्यांची लायकी कळली. अरे खालचा बाबा बाबासाहेबांच्या स्टेजला पाय लावायला तयार नाही, मग आपली लायकी काय? आणि सगळे नेते मग गर्दीमध्ये सामील झालेले होते. बाबा